हाय गाइस, गुड मॉर्निंग. आता मी स्कूलला चालले. आज माझं काय सांगू, आज आहे ओपन डे. मला भीती आनंद भीती काय वाटायचं चांगला दिला असेल. तुम्ही पेपर लिहिता का पूर्ण सर्व? इंग्लिश हार्ट होतं, इंग्लिश हार्ट कुठं आलं रे? इंग्लिश इंग्लिश थोडा हार्ड होता तिथला. इंग्लिश तर थोडा हार्ड होता ना. आम्हाला ना राईस हिंदीचा पेपर मराठीचा पेपर सेम असतो. चल बाय कर. बाय बाय गाइस, आता चल बाय बाय. मम्मा रिझल्ट बघायला ये. हो गाईज आता सगळ्या दिदीच्या स्कूलमध्ये तिचा ओपन डे आहे ना, त्यासाठी बघूया का काय बनवलेत. सो गाईज दीदीचा आलाय 2 नंबर. मग तिला कसं वाटतं? स्कूलमध्ये आहे म्हणून ती बोलायला लाजते थोडी. स्कूल दाखव आमची, स्कूल दाखव. या ध्रुवीची स्कूल कशी असते. सो हे गाईज आता आम्ही येता वडापाव आणलेले. सो आता नाश्ता करून घेते आणि दीदी चालेल 2nd नंबर. त्यामुळे तिला आम्ही उद्या नेणार आहे. कुठे नेणार आहे? मॉलला. आणि आपले डुबू शेट उद्या संडे हे, उद्या डान्सची प्रॅक्टिस आहे. ए डुबू शेट, ए डिंकी डिंकी, आले चनी आले माझी छोनी. तुला कशाला आवाज दिला? आता तुझ्या आवाज दीदी. ए दीदी, दीदी कुठे आहे? दीदी ना डॅडीच येते तुला. डॅडा ओ इकडे बघा. तुम्हाला कसं वाटतं तुमचे पोरी नंबर काढला त्याबद्दल? बघ तिने पहिले तिने थर्ड गडलेला त्या टायमाला तिला बोललेलो मी, तुझी किती बरं ना 2nd नाही तर 1st काढ बरं. या टायमाला 2nd नंबर गडले. तिला 1st नंबर आला असता. तिची रायटिंग थोडी वीक म्हणून. दुसरी गोष्ट त्या समोरच्या पोऱ्याची तर रायटिंग पण चांगली आहे. त्याला 1st आला, हिला 2nd आला. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पुढं वाटचाल केली म्हणून चांगली गोष्ट. मागे गेलीस तर मला काही बोलून फायदा नाही. माझं तिला कुठे नाही. तिला कुठं नाही, तिला बोललो मी तुला वॉटर पार्कला नेल म्हणून. वॉटर पार्कला तिला धरून न्याल आणि तिला नाही न्यायचा. तिला आम्हाला मॉलला न्या. तुला प्रॉमिस केलं त्याच करेल. उद्या वॉटर पार्कला जाल तुम्ही? उद्या कला कवा तरी उद्या म्हणजे या उद्या मॉलला न्या का आम्हाला. जाम दिवस झाले गेलो नाही. वर्ष तुला अरे बा आमचा. ए डिंकी, ए डिंकी, ए कद्र्या मारते बरी मोठा. जशा जशा ओके लबाड येत. लबाड पोड्या माझा लबाड. जशा तर चला आता स्वयंपाक वगैरे मला करायला लागेल. बाबूची आंघोळ करायचे, त्याला औषध पाजायचे आहेत. मग भेटते तुम्हाला. जेवायला बसते कधीपासून. अजून जेवण करून होत नाही. नुसतं नाटक चाललंय. क्लासला पण जायचं आहे. आणि ते डुग्गू शेट सुद्धा जेवत आहे आपला. ए डिंकी. सो गाईस तुम्ही बघू शकता, बाबू आता उभा राहायला शिकले तर तिथेच जातो ना उभा राहतो. आम्ही यावी कधीपासून आवाज येतात तर तो नुसता नाही नाही सांगतो. एकदा आवाज आहे त्याला. चल ओ चल जशांक ये 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 ना. चल जाऊ चल. खिडकी खोला.
बाब आमच्याला जाम मजा आली. सो गाईज आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता बाबूला झोपवायचा प्रयत्न करते पण तो काही झोपत नाही. सो तो झोपलेला बराच टाईम तो आता तो जागाच राहील. आता डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजताच झोपेल. सो चला तुम्हाला भेटते आता मी संध्याकाळी दिदी आल्यावर. बाय बाय. सो गाईज आता आम्ही उठलेलो आहे. कधीच उठलो म्हणजे बाबूला पेचपाचं घेतले आणि मगाचपासून तो खेळत होता इकडं तिकडं आणि आपली दिदीसुद्धा गेले बाहेर. सो ती आले तेव्हापासून बाहेरच खेळते. क्लासवरून आली 4:30 वाजता तेव्हापासून इथे तिथेच खेळतच बी लागले खाली. मग आता मला चपात्या वगैरे बुजायच्या आहेत. आता दिदी आली का तिला सांगते थोडाफार बाहेर जाऊन दाखवायला. सो गाईज तुम्ही बघू शकता बाबू कसं तिथे खेळत आहे इथंच आणि मी बोलायला लागले तर कसं बघायला लागला. बघ तर इथे मी गाजर वगैरे कुसून घेतलेलं आहे. गाजरचा हलवा बनवून बघा बघू शकता. ए डिंकी बाबू आय ए चकडी चोनी तिथे जाऊन फिरत राहिले. दीदीने भेटले ना जरा दीदीची. दीदीला कधीपासून आवाज देते तर ती येतच नाही. आता डॅडी आले ना मग तिला बरोबर वरडते. आता ती आली असती याची जाऊ थांबली असते तर मी एकीकडे चपात्या आणि भाजी बनवून घेतली असती. बघूया कधी येते तिकडे. बघू कसं ए बाबू इथे जशांक 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 त्याला गाडीतच टाकते तो सेफ गाडी. सो गाईज इथे आता मी चपात्या करत घेतल्या. कधीच करावे थोडं बाबू रडत होतं म्हणून ठेवलेलं तशा. तर नंतर इथे आपला हलवा रेडी आहे आणि इथे ठेवली माझ्या दिदीला पोटॅटो लावती दिली ना फ्रेंच फ्राईज कधी तिला आवडते खायला. मग आवाज वापस माझं बसच करलं आणि दालीची भाजी करायची आहे आणि हे घेतले पालक साफ करायला. सो मग एक पालकची भाजी आहे. पालक आवडते आणि मला ही डाळ मध्ये लावलेलं आहे. इथे लाटून घेते भेटते तुम्हाला. हे गाईज आता आम्ही जेवण करायला बसलो आहे आणि आज आमची एक भाकर खाऊन सांगते. एक घास खाल्ले एक भाकर ना एक भाकर खाल्ले. सो गाईज आज आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे. थोडा लेटच समजला आम्हाला कारण की मला असं वाटलं कालची 7 तारीख आहे त्यामुळं मला काही समजलंच नाही. आणि जेव्हा माहीत पडला त्यामुळे मी बनवले स्पेशल डिश. सो बघू शकता मसूरची डाळ पालक बटाट्याची भाजी दीदीची फेवरेट आहे. शिमला मिर्च भरले चपाती आणि हा गाजरचा हलवा सुद्धा केलाय. सो तुम्हाला काय बोलायचं आहे आपल्या ॲनिव्हर्सरी आहे एंगेजमेंट त्याबद्दल? काहीच नाही मला पण माहित नव्हतं. मला तुम्ही आठवण दिली. बघला साखरपुडा केला. मला काय गिफ्ट वगैरे देणार आहेत का तुम्ही? जो तुमच्या अंगावर आहे तो माझा गिफ्ट बोला. ॲनिव्हर्सरी सध्या कडकीत आहे. अंकेश दरे शेठ कडकीत आहेत. एवढा दान धर्म कमी करायचा. आता झाली ॲनिव्हर्सरी. तिथे ॲनिव्हर्सरी लग्नाचा बड्डे असतो तेव्हा ना डॅडी माझं फेवरेट गिफ्ट काही तर देईलच मला. आणि आमचा मुलगा झोपलेला आहे. सो चला गाईज आम्ही पण जेवण करून घेतो आता मग भेटतो तुम्हाला. या माझ्या छातांचे मला नाव हिला गावच नाही संपत. तिची फेवरेट भाजी केली त्यामुळे मी आज. सो गाईज आता माझा पूर्ण काम आवरला. आंघोळ वगैरे झालेले आहे आणि भांडी वगैरे घासून झालेले आहेत. आणि आता घेतलं मी कपड्यांची घरी करायला
सो आता इथेच ब्लॉगचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.